नमस्कार. आज आपण जातोय मच्छिंद्रगडावर. स्वराज्याचे बळ वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड बांधला. मच्छिंद्रगडाला पौराणिक महत्त्व देखील आहे. ज्या डोंगरावर हा गड बांधलाय त्याला सोन्याचा डोंगर म्हणतात आणि याचा संबंध नवनाथांशी आहे. नवनाथ भक्तिसार अध्याय 23 मध्ये या डोंगराचा उल्लेख आपल्याला आढळतो. भारत भ्रमण करत असताना मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ स्त्री राज्यातून निघाले. स्त्री राज्यातून निघताना राणी मैनावतीने मच्छिंद्रनाथांना एक सोन्याची वीट भेट म्हणून दिली होती. तेलंगणा परळी वैजनाथ मार्गे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या डोंगर परिसरात आले. दिनचर्या करत असताना मच्छिंद्रनाथांनी त्यांची झोळी गोरक्षनाथांकडे दिली. गोरक्षनाथांना झोळी जरा जड लागली म्हणून त्यांनी ती उघडून पाहिली. झोळीमध्ये त्यांना सोन्याची वीट सापडली. आपल्यासारख्या संन्यासाला या सोन्याचा काय उपयोग म्हणून त्यांनी ती वीट एका तलावात फेकून दिली. काही वेळाने ही गोष्ट मच्छिंद्रनाथांना समजली. त्यांचा राग अनावर झाला आणि ते वेड्यासारखे करू लागले. मच्छिंद्रनाथांचा राग पाहून गोरक्षनाथांनी स्वतःच्या सिद्धी वापरून शेजारचा एक डोंगरच अख्खा सोन्याचा केला आणि ते मच्छिंद्रनाथांना म्हणाले, "एक सोन्याची वीट काय, हा अख्खा सोन्याचा डोंगर तुमच्यासाठी आहे." तेव्हा मच्छिंद्रनाथ हसून गोरक्षनाथांना म्हणाले की मी तुझी परीक्षा घेत होतो. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी आणि गोरक्षनाथांनी याच डोंगरावर वास्तव्य केले. पुढे याच डोंगरावर त्यांनी सर्व देवी देवता, गंधर्व, साधू यांना भोजनास बोलवले आणि त्यांची खूप सेवा केली. कदाचित तीच परंपरा आज देखील कायम आहे. दर 12 वर्षानंतर देशभरातून अनेक साधू संत या गडावर येतात आणि येथील मंडळी अगदी मनोभावे त्यांची सेवा करतात. तसेच दरवर्षी चैत्र महिन्यात या गडावरती मोठा उत्सव असतो. चला मच्छिंद्रनाथांचे दर्शन करूया. या मंदिराच्या बाजूला एक पडका वाडा दिसतो. या वाड्यामध्ये भवानी मातेची एक पुरातन मूर्ती आहे. असे म्हणतात की आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गडावर यायचे तेव्हा याच वाड्यामध्ये आराम करायचे. या मंदिर परिसरात गहिनीनाथांचे एक छोटेसे मंदिर आहे. मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना पूर्ण 1 वर्ष या ठिकाणी अनेक विद्या शिकवल्या होत्या. मंदिर परिसरात आपल्याला मारुती बुवा आणि त्यांची पत्नी यांच्या समाधी देखील बघायला मिळतील. मारुती बुवा अंध असून देखील ते रोज सकाळी गड चढून यायचे
आणि नाथांची पूजा करायचे. हे आहे गडावरील गोरक्षनाथांचे मंदिर. गोरक्षनाथ हे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर म्हणजेच आत्ताच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, नेपाळ, भूटान येथे देखील प्रसिद्ध होते. त्यांनी भारतात आणि भारताबाहेर देखील नाथ संप्रदायाचा प्रसार केला. नेपाळमध्ये गोरक्षनाथ जास्त लोकप्रिय आहेत. या गडावर आपल्याला संत चोखोबांच्या समाधीचे देखील दर्शन घडते. सोन्याच्या विटेसाठी मच्छिंद्रनाथ वेड्यासारखे करत होते, म्हणून या भागाला वेडे मच्छिंद्र असे नाव पडले. पुढे त्याच नावाचा अपभ्रंश होऊन या गावाला येडे मच्छिंद्र असे नाव पडले. आपले क्रांतिसिंह नाना पाटील हे देखील याच गावचे. त्यांना पत्री सरकारचे जनक म्हणजेच प्रति सरकारचे जनक म्हणून ओळखले जाते. अनेक क्रांतिकारी चळवळींचे आयोजन त्यांनी येथूनच केले. 3 ऑगस्ट 1900 साली त्यांचा जन्म याच गावात झाला होता. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.